Hello and welcome all of you. In today's lecture, we started a new chapter that is offenses against human body. IPCचं सगळ्यात मोठं सेकंड चॅप्टर सगळ्यात मोठं चॅप्टर तर ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे मोठं चॅप्टर आहे ते आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट बॉडी. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला कल्पेबल होमिसाईड अँड मर्डर दोघांमधला डिफरन्स जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की सहजासहजी अजिबात कळणार नाही की कशाला कल्पेबल होमिसाईड म्हणायचं आणि कशाला मर्डर म्हणायचं. कल्पेबल होमिसाईडमध्ये पण डेथ होते, मर्डरमध्ये पण डेथ होते. कल्पेबल होमिसाईडमध्ये पण त्या माणसाला नॉलेज असतं, त्याचं इंटेन्शन असतं, इंटेन्शन टू कॉज डेथ, नॉलेज टू कॉज डेथ. मर्डरमध्ये पण इंटेन्शन पण असतं आणि नॉलेज पण असतं. पण अशा काही एक दोन एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे कल्पेबल होमिसाईड हा मर्डर होऊन जातो. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जरी एखाद्या वेळेस एखाद्या माणसाचा वध झाला असेल तरी पण ते मर्डर न होता कल्पेबल होमिसाईड असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दावरी डेथच्या प्रोव्हिजन बघू. त्याच्यानंतर थग प्लस हर्ट अँड ग्रीवियस हर्ट कॉझिंग मिसकॅरेज पण आहे मध्ये. त्याच्यानंतर रॉंगफुल रिस्ट्रेन अँड रॉंगफुल कन्फाइनमेंट, नंतर क्रिमिनल फोर्स असॉल्ट, ठीक आहे, किडनॅपिंग, अबडक्शन, अशा काही गोष्टी आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत इन द चॅप्टर ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट बॉडी. बिफोर स्टार्टिंग द डिस्कशन ऑन कल्पेबल होमिसाईड अँड मर्डर, तर मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. त्याच्यामधून तुम्हाला कळेल की द डेथ ऑफ पर्सन not necessarily is a murder or not necessarily is a culpable homicide. There are certain circumstances or many circumstances that where a person causes the death of another person. Then also such circumstances or such act does not constitute an offense of murder or offense of culpable homicide not amounting to murder. As we earlier discussed that in the chapter of general exceptions or private defense, in that particular chapter the person has a right to cause a death or grievous hurt to wrongdoer. In that particular chapter there is no offense. But if any circumstances is not fall under the chapter 4, then such act constitute as an offense. तुम्हाला उदाहरणाद्वारे बऱ्यापैकी कळेल. ठीक आहे. तर बघा, पहिलं उदाहरण, ए हा गारुडी असतो. गारुडी माहिती असेल तुम्हाला की ते सापांचा जो खेळ करायचे ग्रामीण भागात आधी यायचे, आता पण येता कधीतरी, पाहिला असेल, नाही पाहिला असेल. ठीक आहे. तर एक व्यक्ती असतो जो सापांचा खेळ करतो. त्याच्यावर त्याची काही रोजीरोटी चालू असते, सगळं हे चालू असतं. ठीक आहे. तर मी एक दिवशी काय करतो तो की एक नवीन साप पकडून आणतो. मग त्याचं काम असतं की साप पकडायचं, त्याचे दात वगैरे काढायचे, विष वगैरे त्याचं काढून घ्यायचं. आणि नंतर मग त्या बिनविषारी साप असेल किंवा त्याचा दात काढलेला साप असेल तर त्याच्याद्वारे खेळ करायचा. मग एक दिवशी तो अचानक एका गावात जातो, त्याच्या पिटाऱ्यातून साप काढतो आणि लोकांना दाखवतो खेळ करत. लोकांना खूप विशेष वाटतं, कारण साप तर आपण एक याच्याने बघतो, तो हातात घेतोय, त्याची लहान मुलगी त्याला वाही करते. ठीक आहे. मग जसं साप हातात पकडतो आणि असं गर्दीमध्ये असं गोल 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 फिरवतो आणि एका व्यक्तीच्या गळ्यात टाकून देतो. बरं, एका व्यक्तीच्या गळ्यात टाकता जर काय झालं की त्या सापाने त्या ज्या व्यक्तीला ज्याच्या गळ्यात टाकलाय साप त्याला चावा घेतला किंवा त्याला चावून घेतलं आणि त्याची डेथ झाली त्या माणसाची. आता याला प्रश्न पडला की मी इथं दात काढले होते, या सापाचे विष काढलं होतं, तरी पण कसं काय हे झालं. बरोबर. तर याच्याकडून नजर चुकीने जो ज्याचे दात काढले नव्हते तर तो साप
त्या माणसाच्या गळ्यात टाकला गेला. बरोबर. इथे त्या माणसासोबत त्याचं काही दुश्मनी काय नाही, काय ओळख नाही वगैरे, काहीच नाही, इंटेन्शन नाही, नॉलेज नाही. ठीक आहे. होईल का याच्यात काय ऑफेन्स, कोणता ऑफेन्स होईल तर कोणता? व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की नेमका ऑफेन्स काय होईल. ठीक आहे. सेकंड इन्सिडन्स आहे. ए हा व्यक्ती येतो आणि बीच्या घरात चोरी करायला जातो. बरोबर. बी त्याला पाहून घेतो. ए चोरी करेल तेवढ्यात बी तिथं पोचून जातो. आता याला वाटतं की आता बी पोलिसांना जाईल, सांगून देईल, तेवढ्यात ए काय करतो, त्याची गन काढतो आणि बीच्या डोक्यात गोळी झाडतो. ठीक आहे. बी जागेवर देतो. इथं होईल का कोणता ऑफेन्स, होईल तर कोणता होईल आणि का? ठीक आहे. परत एकदा व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा. तिसरं उदाहरण. एक व्यक्ती आहे ए नावाचा, दारू पिलेली आहे, सगळे केलेलं आहे आणि गाडी चालवत आहे. दारूच्या नशेमध्ये त्याला भानच राहिलं नाही. त्याने फुटपाथवर गाडी चालवली आणि काही ते फुटपाथवर झोपणारे लोक होते 2-4, त्यांची डेथ झाली. ठीक आहे. होईल का ऑफेन्स, होईल तर कोणता होईल? बरोबर. नाही होणार तर का नाही होणार? परत व्हिडिओ पॉज करा, परत विचार करा. त्याच्यानंतर ए हा व्यक्ती आहे. नेक्स्ट उदाहरण. आता त्याचं घर होतं याच्या बाजूलाच. कशाच्या बाजूला? रस्त्याच्या बाजूला. ते शॉर्टकट रस्ता होता एक, तिकडनं लोक यायची जायची. बरोबर. तर एक दिवशी काय झालं की ते याला खूप कंटाळा आला त्या लोकांचा, की हे लोक येता जाता हॉर्न वाजवता. याच्याने काय व्हायचं, त्याला त्रास व्हायचा. त्याने काय केलं, त्यांनी विचार केला की चला आता यांची खोड मोडली पाहिजे लोकांची. मग तो काय करतो, तो जो रस्ता आहे त्याच्यामध्ये एक खड्डा बनवून देतो. ठीक. खड्डा बनवतो आणि नंतर काय होतं की एक गाडीवाला येतो, त्या खड्ड्यात पडतो आणि त्याची डेथ होते. ठीक आहे. खड्डा काय एवढा काही जास्त मोठा वगैरे काय नसतो, पण त्यांनी केलेला असतो की गाड्या तरी कमी व्हायला पाहिजे त्यामुळे. बरोबर. आता इथे या माणसाने काय कोणता गुन्हा केला तर कोणता? कारण प्रत्येक ठिकाणी काय होतंय की माणसाची डेथ कॉज होते. ठीक आहे. इन एव्हरी एक्झाम्पल देयर इज अ डेथ ऑफ अ पर्सन, बट द नेचर ऑफ ऑफेन्स इज डिफरंट. नेक्स्ट उदाहरण. सेम व्यक्ती आहे तोच. काय होतं की खूप गाड्या येत आहे. बरोबर. याला त्यांचा त्रास होत होता. याने काय केलं तर एक खड्डा खोदला मोठा आणि त्याच्यात असं अणुक्षीदार आपण खिळे असतो ना, मोठी खिळे की ज्याच्यावर पडल्यावर त्या माणसाची डेथच होऊन जाईल, असं त्याने त्याला टाकून दिले. बरोबर. तसाच एक माणूस तिथे रस्त्याने जात होता बाईकने, त्याचं काही लक्ष गेलं नाही, खड्ड्यात पडला, ते खिडे त्याच्या अंगात वगैरे घुसले असतील आणि त्याची डेथ झाली. बरोबर. आत्ता तुम्हाला नेमकं कळलं असेल की प्रत्येक उदाहरणामध्ये डेथ होते माणसाची. इन एव्हरी एक्झाम्पल देर इज अ डेथ कॉज बाय इन वन पर्सन ऑफ अनदर पर्सन. ठीक आहे. अँड एव्हरी टाइम द डेथ इज कॉज बाय अ पर्टिक्युलर पर्सन. ठीक आहे. तर एखाद्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीची डेथ कॉज करतोय, पण प्रत्येक वेळेस काय होतंय तर ऑफेन्स जो आहे तर तो ऑफेन्स वेगळा होतोय. बरोबर. तर प्रत्येक ॲक्टमध्ये असं काही एलिमेंट्स आहेत, इसेन्शियल एलिमेंट्स किंवा काही, तर ते डिफर झाल्यामुळे किंवा ते वेगळे झाल्यामुळे ते ऑफेन्सचं जे नेचर आहे ते वेगळं होतं आहे. बरोबर. व्हाईल स्टडिंग द इंडियन पिनल कोड यू मस्ट अंडरस्टँड what are the essential ingredients of offense.
because the change of one element or absence of one element, तर एका एलिमेंटचं ॲब्सेन्स त्या ॲक्टला एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये फेकून देतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, आपण नेक्स्ट उदाहरण बघू की प्रॉपर्टीशी रिलेटेड असणारं. आता एखाद्या माणसाने डिसऑनेस्टली एखादी प्रॉपर्टी मूव्ह केली असेल, बरोबर, तर ती थेफ्ट झाली, बरोबर. पण वाईल रिमुव्हिंग सच प्रॉपर्टी इफ ही कॉजेस एनी हर्ट, बरोबर, किंवा हर्ट वगैरे केलं तर ते रॉबरी होऊन जाते. तर बघा की एक साधं एलिमेंटमुळे काय होतं की ऑफेन्सचं नेचर चेंज होतं. त्याच्यामुळे काय करायचं की काय काय आहेत इसेन्शियल एलिमेंट्स, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचं, बरोबर. बॅक टू पॉईंट. तर तुम्हाला त्या उदाहरणामधून मी तुम्हाला जे मागे काही 10 मिनिटापासून उदाहरणं देतोय, तर तुम्हाला कळलं असेल की प्रत्येक ॲक्टमध्ये ऑफेन्स होतोय पण वेगळा होतोय. त्याला कारणीभूत काय आहेत, त्याचे एलिमेंट्स आहेत. सेक्शन 299 प्रोव्हाइड अबाउट द कल्पेबल होमिसाइड. सेक्शन 300 प्रोव्हाइड अबाउट द मर्डर and exceptions or circumstances where the culpable homicide is not amounting to murder. Under section 300 there are certain exceptions provided by law under which the act does not amount to murder. Such act designated as the culpable homicide is not amounting to murder. There are certain exceptions under section 300. Section 301 provide about the doctrine of malice. Doctrine of malice कसं, उदाहरण सांगतो, उदाहरणाद्वारे पटकन समजतं. ए हा व्यक्ती होता, ए हा विद्यार्थी होता, म्हणजे व्यक्ती म्हणण्यापेक्षा आपण त्याला विद्यार्थी म्हणू. तर काय झालं, एक नातेवाईक असतो बी नावाचा, तो सारखा यायचा आणि याला विचारायचा काय करतोय तो आता, एवढ्या वर्षापासून शिकतोय का, मग लॉ करून काय करणार आहे, तो काय कमायचं बघ साधन, आता एवढा मोठा होऊन गेला, ते करून गेला. याला त्याचा लई कंटाळा यायचा. याने काय विचार केला, एक दिवशी या नातेवाईकाचं आपण हेच करून टाकू, याचा असा बंदोबस्त करू की यांनी आता मला तर पुढे विचारायला नकोच म्हणा, पण याने कोणाच्या घरी पण विचारायला नको असं. नंतर काय करतो की उंदीर मागायचं औषध असतं ना, ते घेतो आणि ज्यावेळेस तो नातेवाईकांच्या घरी येतो तर त्याच्या टीमध्ये काय करतो, ते औषध मिसळून देतो. पण यावेळेस एक होऊन जातं, काय होतं की त्या नातेवाईकासोबत एक त्याचा मित्र पण आलेला असतो, बरं. मग आता हा काय करतो की ते नातेवाईकाला जो कप द्यायचा आहे त्याच्यामध्ये विष कालवतो आणि तो कप याच्या पुढे ठेवतो नातेवाईकडे, आणि तिकडे काय त्याच्या बाजूला काय असते, त्या मित्राला एक दुसरा कप देतो. प्रॉब्लेम काय होतो की याचा जो मित्र असतो तो सांगतो की आज मला कमी चहा पाहिजे, तू ही कमी मला कमी दे तुझी चहा, आणि ही तू जास्त चहा मला झाली ती तू पिऊन घे. आता हा सांगतो ज्याने विष कालवलेला आहे तो व्यक्ती की राहू द्या, तुम्ही कशाला उगाच हे करताय, त्रास करून घेताय, ज्याची त्याची चहा पिऊन घ्या, तुम्ही चहा पिऊन घ्या, उगाच कशाला एकमेकांना त्रास देताय किंवा ते करताय. शेवटी ते ऐकत नाही आणि ती त्यांची काय करतात, ते अदलाबदली करतात. आता त्या नातेवाईकाच्या जागेवर काय होतं, त्या माणसाचा मृत्यू होतो. ज्यावेळेस नंतर कळतं की कशाने मेला, तर रॅट पॉइझन आहे त्याच्याने मेला. विचारतात रॅट पॉइझन कसं ॲडमिनिस्ट्रेट झालं, तर थ्रू टी ते ॲडमिनिस्ट्रेट झालं. मग टी कोण घेऊन आलं, तो मुलगा घेऊन आला. मुलाने डिफेन्स घेतला की मी त्याला, तो जो मित्र होता त्याला मारायचा आपला हेतू नव्हता, काय नव्हता, ते होतं याच्यासाठी, त्यामुळे आपण काय मर्डरचा गुन्हा वगैरे केला नाही, ठीक आहे. तर अशा वेळेस ते डॉक्ट्रिन ऑफ मलाइस ॲप्लिकेबल येतं किंवा ते इनफोर्स येतं की राहून गेला कोण आणि मरून गेला कोण, तर असं ते डॉक्ट्रिन ऑफ मलाइस, ठीक आहे. तर बघा, सेक्शन 299 what said, the bare reading of section 299 says that whoever by doing an act
and with the intention causing death, causes death of any person, or with the intention cause the such bodily injury to another person which likely to cause death of that person, or he has knowledge that the act which he committed is likely to cause the death of that person, then it is said that such person commits the offense of culpable homicide. बघा, whoever by doing an act, मर्डर साठी सगळ्यात काय महत्वाचं, an act, बरोबर. आता एक प्रश्न येतो की mere words can cause a death. शब्दाने पण हत्या होऊ शकते का? होऊ शकते. कशी? आपण जनरल एक्सेप्शन हे करताना बघा, कम्युनिकेशन इन गुड फेथ मध्ये उदाहरण बघितलं होतं. ते बाबा आणि आजी असतात, ते एक तो जातो त्यांचं प्रेम चेक करण्यासाठी, दोघांमध्ये खरंच प्रेम आहे की नाटक करतात, सांगतो की ती आजीची डेथ झाली, बरोबर, आणि त्या ऍक्टर्स त्या माणसाला अटॅक येतो, तो मरतो. तर मिअर वर्ड कॅन ऑल्सो कॉज डेथ. ठीक आहे. विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ, तर काय पाहिजे, द इंटेन्शन टू कॉझिंग डेथ ऑफ दॅट पर्सन, बरोबर. और विथ द नॉलेज दॅट the act which is committed by such person is likely to cause death of that such particular person. किंवा त्याला नॉलेज पाहिजे की ते जे ऍक्ट आहे, तो जे ऍक्ट करतोय, तर ते काय, तर ते डेथ त्याचं ते कॉज होऊ शकते, लाईकली टू कॉज. आता लाईकली टू कॉज हा जो वर्ड आहे, तर हाच मर्डरला आणि कल्पेबल होमिसाइडला डिफर करतो. लाईकली टू कॉज म्हणजे काय, की डेथ होऊ शकते किंवा होऊ पण नाही शकत. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्याने एखाद्या व्यक्तीला चाकू मारला, बरोबर, तर चाकू असं वाटत होतं की वरच्यावर आहे, पण बिकॉज ऑफ द रक्त खूप गेल्यानंतर तसे काय झाले, डेथ झाले. लाईकली टू कॉज डेथ, बरोबर. आता तुम्ही हे उदाहरण लक्षात ठेवा, चाकू मारण्याचं. इकडे त्याने फक्त काय मला की पाठीवर चाकू मारला असेल किंवा काय आले असेल, तर ते काय झालं, लाईकली टू कॉज डेथ झालं, बरोबर. हे उदाहरण आपण मर्डरच्या वेळेस डिस्कस करू की मर्डर कसा त्या उदाहरणामध्ये होऊ शकतो. whoever doing an act with the intention to causing death, तर ऍक्ट पाहिजे. ऍक्ट कसं, ते कॉझिंग डेथ, इंटेन्शन टू कॉझिंग डेथ, or knowledge that the injury which is caused by such person is likely to cause death of such person, बरोबर. Then said person commits the offense of culpable homicide, बरोबर. तर पहिलं जे इसेन्शियल आहे डेथ प्लेस कल्पेबल होमिसाइड, तर ते one person must be causes the death of another person. The explanation first provide that where any person causes injury to another person who is suffering from the disorder or bodily infirmity or disease, and thereby because of such accidents death of such person is deemed to cause death. समजा एखाद्या व्यक्तीला काय, ए नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचा मित्र आहे बी. आता बीला छातीत दुखत होतं, तर काय झालं की त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला, बरोबर. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या छातीमध्ये काय झालंय, ट्युमर झालेला आहे, मोठा ट्युमर झालेला आहे. तर तू काय कर की प्रिकॉशन घे, तो ट्युमर जर फुटला तर तू वाचू शकणार नाही किंवा तुझी सडन डेथ होईल, बरोबर. आता ही गोष्ट याला माहिती होती. मग त्याचं काय होतं की एक दिवशी असं भांडण होतं आणि रागाच्या बाहेर त्याला छातीवर एक बुक्का मारून बसतो. जास्त एवढं जोरात नसेल किंवा काय नसेल, पण एक बुक्का मारून बसतो. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा ट्युमर फुटतो मध्ये छातीमध्ये आणि त्याची डेथ होते. आता इथं हा एक्सप्लेनेशन घेऊ, आपला हा डिफेन्स नाही घेऊ शकत त्याचा मित्र आहे की मी फक्त एकच त्याला बुक्का मारला होता आणि त्याच्यामुळे त्याची डेथ झाली, तर मी काय ऑफेन्स केला नाही. तर त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन फर्स्ट आहे की वेअर एनी पर्सन कॉजेस इंजुरी to the another person who suffering from the disorder, disease or bodily infirmity
and thereby because of such accelerate death of such person is deemed to cause death. ठीक आहे, तर ते काय होईल की डेथ होईल. बरोबर. Because of the bodily injury death is caused, then the person who caused that injury is said to cause his death, although the death of such person is prevented by skillful treatment. आता दुसरं उदाहरण बघा. जंगलामध्ये आहात तुम्ही तुमच्या मित्रासोबत, असंच काही भांडण झालं असेल, तुम्ही तुमच्या मित्राच्या हातावर चाकू मारला, त्याच्यामुळे काय झालं, त्याचं रक्त जायला लागलं. ठीक आहे. नंतर तो मित्र काय, तो तुम्ही त्या मित्राला तिथे सोडून गेले आणि निघून गेले पुढे. तुम्हाला वाटलं असेल तर मित्र काय करेल की इलाज वगैरे करून गेलो आणि निघून जाईल. ठीक आहे. पण विषय काय झाला की तो मित्र ते जास्त रक्त गेल्यामुळे तो काय होतो, बेशुद्ध पडतो आणि त्याचं रक्त कंटिन्यू वाहत राहतं. मग नंतर बाकी लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जातं, बघतात त्याला चाकू लागलेला आहे, रक्त बरंच होऊन गेलेलं आहे. मात्र ते इमिजिएटली काय करतात, इमिजिएटली त्याला ते दवाखान्यात घेऊन जातात. आता जंगलात हात, दवाखान्यात जायला 2-3 तास लागून जातील. 2 तास लागून गेले दवाखान्यात जात जात, आणि त्या मित्राला डॉक्टर हात लावणार तेवढ्यात काय झालं, त्याच्या जो माणूस असतो त्याची डेथ होते. डॉक्टरचा रिपोर्ट येतो की जर त्या माणसाला जर 2 मिनिटापूर्वी जरी दवाखान्यात आणलं असतं तरी पण त्याची काय झाली असती, डेथ नसती झाली, त्याला वाचवता आलं असतं. तुमच्यावर गुन्हा दाखल, कल्पेबल होमिसाइड, सदोष मनुष्यवधाचा. बरोबर. तुम्ही डिफेन्स घेतला की त्याची डेथ माझ्या चाकू मारल्यामुळे नाही झाली आहे, तर त्याची डेथ कशामुळे झालेली आहे, त्याची डेथ झाली याच्यामुळे की त्याला विदिन टाइम हॉस्पिटलाइज केले गेले नाही, त्याच्यामुळे त्या माणसाची डेथ झाली. बरोबर. तो बघा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे, किंवा जर त्याच्यावर स्किलफुल ट्रीटमेंट झाली असेल तर तो वाचला असता. होईल काय तुमचं हे डिफेन्स नाही होणार, कारण इवन दो because of the skillful treatment the death which is caused is prevented, then also such act considered as an culpable homicide. जरी ती डेथ वाचवता आली, म्हणजे त्याला वाचवता आलं असतं, तरी पण ते काय समजलं जाईल, कल्पेबल होमिसाइड समजलं जाईल. ठीक आहे. The explanation third provide that causing death of the child who is in mother's womb, not homicide. ठीक आहे. जर गर्भातलं एखादी बाळ असेल तर त्याची डेथ जर कॉज केली तर ते होमिसाइड नसतं, ते मिसचिप मध्ये जातं. ठीक. बट such child is forward, then though the child not breathing, it is amount to homicide. पण अशा बाळाचा जर एखादी पार्ट किंवा एखादी अवयव जर शरीराबाहेर आला असेल, इवन दो सच चाइल्ड इज नॉट सब्जेक्ट टू ब्रिदिंग, जर त्याला श्वास तो पूर्णपणे घेत नसेल किंवा काय होत नसेल, तरी पण ते काय समजलं जाईल, तर ते कल्पेबल होमिसाइड समजलं जाईल. बट द चाइल्ड इन मदर्स वोम, इट इज नॉट अ कल्पेबल होमिसाइड. इट मे बी अ मिसचिफ वगैरे, आपण सॉरी मिसचिफ नाही, मिसकॅरेज वगैरे राहू शकतं, पण ते कल्पेबल होमिसाइड नाही होऊ शकत. बरोबर. सेक्शन 300 प्रोव्हाइड अबाउट द डेफिनेशन ऑफ मर्डर. तुम्हाला कल्पेबल होमिसाइड समजलं असेल की इट इज लायकली टू कॉज डेथ आहे, किंवा नॉलेज दॅट द ऍक्ट विच इज लायकली टू कॉज डेथ ऑफ सच पर्सन. ठीक आहे. इट इज लायकली टू कॉज आहे. आता बघा तुम्ही की मर्डर काय सांगतं, सेक्शन 300 नेमकं काय सांगतं. सब्जेक्ट टू एक्सेप्शन स्टेटेड बाय सेक्शन 300, कल्पेबल होमिसाइड इज मर्डर. बघा, कल्पेबल होमिसाइड हे काय, एक स्पेसिस आहे, आणि त्याचं मर्डर हे काय, त्याचं एक जिनस आहे. सॉरी उलट झालं आहे, एक
तर कल्पेबल होमिसाइड हे काय आहे, तर हे एक जीनस आहे आणि मर्डर हे स्पेसिस आहे. कारण डेफिनेशन काय सांगते बघा की सब्जेक्ट टू द एक्सेप्शन स्टेटेड बाय सेक्शन 300 कल्पेबल होमिसाइड इज मर्डर. मर्डर होण्यासाठी आधी कल्पेबल होमिसाइड लागतो, बरोबर. कल्पेबल होमिसाइडचं मर्डरमध्ये रूपांतर होतं, पण मर्डरचं कल्पेबल होमिसाइडमध्ये रूपांतर होत नाही. द ऑल कल्पेबल होमिसाइड्स आर नॉट मर्डर बट ऑल मर्डर्स आर कल्पेबल होमिसाइड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. Subject to exception stated by section 300 culpable homicide is murder if act by which death is caused with the intention of causing death. culpable homicide मध्ये पण intention to causing death आहे, इकडे पण intention to causing death आहे. ठीक आहे. if death is caused by causing such bodily injury which offender know that it likely to cause death of such person to whom injury is caused. तिकडे पण सेम आहे, knowledge that does such act is likely to cause death of such person. आणि इकडे पण कसं आहे की इकडे पण आहे की offender know that such act is likely to cause death of such particular person to whom the injury is made or injury is caused. ठीक. The third subsection of section 300 says that if death is caused by bodily injury to person and such injury is sufficient to cause death in ordinary course of nature to cause death. आता बघा इथं तुम्हाला डिफरन्स दिसेल. कल्पेबल होमिसाइड मध्ये जी इंजुरी होती तर ती कशी होती, ती लाइकली टू कॉज डेथ होती. इथे काय, such injury is sufficient to cause death. बरोबर. पुढे काय सांगतं सेक्शन 300, the person who caused the injury know that the act which is caused is so imminently dangerous that it must cause death in all probabilities. बंदुकीने गोळी झाडली हातावर, जास्त रक्तस्राव झाल्यामुळे काय झाली, डेथ झाली. काय होईल, कल्पेबल होमिसाइड होईल. का, कारण तिथं वाटतंय की म्हणजे नॉलेज आहे की ते डेथ होऊ शकते, पण ती लाईकली टू कॉज डेथ आहे. हाताला गोळी लागल्याने त्याची डेथ होईल असाचा भाग नाहीये. ठीक आहे. पण त्याने जर डोक्यावर गोळी मारली, त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली, तर त्याचे काही वाचायचे चान्सेस आहेत का, अजिबात नाही आहेत. तर त्याला माहिती आहे की जर डोक्यावर गोळी मारली तर द ऍक्ट इट इज so imminently dangerous that it must cause death in all probabilities. डोक्यातून गोळी जर आरपार गेली तर त्याला कोण वाचवू शकतं का, किंवा त्याला वाचवता येईल का, अजिबात येणार नाही. कारण एकदा तुमचा जर मेंदूतून गोळी आरपार जाते तर वाचायचा संबंध येत नाही. पण हाताला गोळी लागली आणि त्याच्यामुळे डेथ होते तर काय होऊ शकतं, तर ते कल्पेबल होमिसाइड आहे. पण डोक्यातून गोळी जाते म्हणजे ते काय झालं, मर्डर झालं. कारण ते जे ऍक्ट आहे गोळी मारण्याचं तर ते एवढं डेंजरस आहे की ते ऑल प्रोबॅबिलिटीमध्ये त्याची डेथ होणारच आहे, तर ते झालं मर्डर. ठीक आहे, तुम्हाला आता कळलं असेल. वरच्या उदाहरणं तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. There are certain circumstances where the culpable homicide is not amounting to murder. आता काही सर्कमस्टान्सेस आहेत की जिथं culpable homicide is not amounting to murder. पहिला आहे, in grave and sudden provocation death is caused of person who gave that provocation. दोन मित्र जात आहे, दोघे एकमेकांची मजा घेत आहेत. ठीक आहे. एने बीला खूप काहीतरी असं वेगळंच बोलून टाकलं किंवा काही असं झालं. बी खूप रागात होता. बीने काय केलं, बी उठला आणि याच्या डोक्यात काहीतरी टाकलं आणि म्हणजे त्याची भांडण झाली आणि त्याची डेथ झाली, याची डेथ झाली. ठीक आहे. तर इथं काय होतं, प्रोवोकेशन होतं. तर प्रोवोकेशनमध्ये जर काही डेथ होत असेल, बरोबर, तर ते काय होतं की ते कल्पेबल होमिसाइड राहील, विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. But there are certain exception to this exception, and exception to exception
इज अ जनरल रूल. ठीक आहे. तर जनरल रूलला काय असतं, एक्सेप्शन, आणि एक्सेप्शनला जर अजून एक्सेप्शन राहिलं तर ते काय असतो, तो जनरल रूल असतो. तर बघा, बट सच प्रोवोकेशन शल नॉट बी व्हॉलंटरी प्रोवोकेशन. असं जाऊन स्वतःला हे नाही करून घ्यायचं, प्रोवोक नाही करून घ्यायचं. प्रोवोकेशन नॉट गिवन एनिथिंग डन इन ओबिडियन्स टू द लॉ or by public servant in the doing his lawful duty. आता एखादी पब्लिक सर्वंटची लॉफुल ड्युटी करतोय, तर अशा वेळेस काय होते, तर ते काय समजलं जाणार नाही. आणि त्या जर लॉफुल ड्युटी पासून जर एखादी प्रोवोक झाला तर त्याला प्रोवोकेशन म्हटलं जाणार नाही. बरोबर. समजा एखादी व्यक्ती आहे, ते असतं ना, आपण काय बोलतो त्याला, महानगरपालिका राबवते मिशन अतिक्रमण नियंत्रण मोहीम. तर आता या अतिक्रमणात एखाद्याचं घर येत होतं, तर ते घर गेले पाळायला, लॉफुल ड्युटी. समोरच्याने यांच्यावर गोळ्या झाल्या, याच्यात एखाद्याचा मृत्यू झाला, त्यांनी डिपेंड घेतला प्रोवोकेशन. द ऍक्ट विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर, इट इज कल्पेबल होमिसाइड बिकॉज ऑफ द प्रोवोकेशन गिवन बाय द पब्लिक सर्वंट. देयरफॉर I shoot him, and because of such consequences he die. Therefore I committed the murder. I committed the culpable homicide, offense of culpable homicide, which is not amounting to murder because of the exception, first, immune from the criminal liability of murder. होईल का डिफेन्स? नाही होणार, कारण तो समोरचा व्यक्ती त्याची लॉफुल ड्युटी एक्सरसाइज करतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रोवोकेशन व्हायचं काम नाही. देन प्रोवोकेशन इज नॉट गिवन whether the provocation is grave and sudden. It is depend on the fact and circumstances of the case. आता ते प्रोवोकेशन ते सडन होतं काय होतं, तर ते कशावर डिपेंड करेल, तर ते फॅक्ट अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केसवर डिपेंड करेल. ठीक आहे. सेकंड, वेर एनी पर्सन एक्सरसाइज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इन गुड फेथ एक्सिड दॅन द व्हॉट पॉवर गिवन टू हिम बाय लॉ. आपण ज्यावेळेस हे बघत होतो काय, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, त्यावेळेस बघितलं होतं आपण की एखाद्या व्यक्तीला जर राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स आहे, समोरचा तलवार घेऊन येतोय किंवा काठी घेऊन येतोय, याने इकडनं स्नायपर बंदूकने गोळी झाडून दिली किंवा पिस्तूलने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, तर काय होतं, त्याला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स होता, पण त्याने काय केलं, एक्सेसिव्ह यूज केला, तर तो काय होईल, कल्पेबल होमिसाइड होईल, पण मर्डर नाही होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर अ पर्सन हू aiding a public servant or a public servant acting in the advancement of public justice exceed the power given to him by law. एखादी आरोपी पडून जातोय, त्याला मागून गोळी झाडायची होती, पायावर झाडायची असते, याने डोक्यावर झाडून दिली, त्याच्यात समोरच्याची डेथ झाली. बरोबर. अशा वेळेस काय, तर त्याची जी लॉफुल पॉवरचं एक्सरसाइज करतोय, तर त्याचं काय झालं, त्याने एक्सिड केलं, तर तो कल्पेबल होमिसाइड राहील, तर मर्डर नाही राहणार. ठीक आहे. Where any act without premeditation in the heat of sudden quarrel and without the offenders taken undue advantage. रस्त्याने जात आहे एखादा व्यक्ती, गाडीचं ते पाणी त्याच्यावर उडलं, त्याने तिकडनं शिवीगाळ केली, हा खाली उतरला आणि त्याच्या कानाखाली 2-3 मारल्या, समोरच्याने कानाखाली मारल्या, हा बाजूला पडला, डोक्यावर दगड लागला, त्याची डेथ झाली. समोरच्या व्यक्तीने केला का गुन्हा मर्डरचा, तर नाही, तर काय झालं, कल्पेबल होमिसाइड विच इज नॉट अमाउंटेड टू मर्डर बिकॉज इट इज अ सडन क्वारल. असं काही प्री प्लॅन नव्हता किंवा काय नव्हतं. बरोबर. तर एक होतं सडन क्वारल होतं. पण समजा समोरच्या व्यक्ती गेला गाडीमध्ये, गाडीतून त्याने बंदूक आणली आणि समोरच्यावर दिल्ली फायर करून, तर तो मर्डर राहील, कारण द ऑफेंडर टेकन अनड्यू ॲडव्हान्टेज इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ठीक आहे. नंतर लास्ट आहे whose death is caused being above the age of 18 years, suffer death or takes the risk of death with the own consent. एखाद्याने विथ कन्सेंट जर आला असेल एखादी ऍक्ट हे करायला, तर अशा वेळेस पण काय राहील ते, तर ते कल्पेबल होमिसाइड विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर. ठीक. नंतर डॉक्ट्रिन ऑफ ट्रान्सफर ऑफ मलाइस, सेक्शन 301. We already discussed that. Where death is caused by any person whose death neither intended nor known, then offender committed the offense of culpable homicide. ठीक आहे. समोरच्याची काय आपल्याला माहिती पण नव्हतं किंवा इंटेन्शन पण होतं, पण तरी पण त्याची काय झाली, डेथ झाली, तर ते काय होतं, कल्पेबल होमिसाइड होतं, विच इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर.
आता पनिशमेंट आहेत अकॉर्डिंग टू सेक्शन 302, whoever commits murder then he shall punish with the death or imprisonment for life and shall also liable to fine. कल्पेबल होमिसाइडला पनिशमेंट 304 मध्ये दिलेला आहे, whoever commit culpable homicide shall punish with the imprisonment for life or term extend to 10 years and shall also liable to fine. Para second provide where act done with the knowledge but without the intention to cause death, then shall person punish with the imprisonment which may extend to 10 years or fine. ठीक है, और with fine. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पनिशमेंट फॉर अटेम्प्ट. आता एखाद्याने अटेम्प्ट केलं तर काय, अटेम्प्ट टू मर्डर. अटेम्प्ट टू मर्डर 307, whoever attempt to murder then imprisonment which may extend to 10 years and if hurt is caused thereby then imprisonment for life. Attempt to commit culpable homicide section 308, whoever to attempt to commit culpable homicide then he may be punished with 3-year imprisonment. ठीक है, and if hurt caused thereby then it shall punish with the imprisonment which may extend to 7 years. ठीक, तर हे आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर मधला डिफरन्स वगैरे बघितला. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, राहिलेला जो पोर्शन आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू.